नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच अमरावती शिक्षण विभाग आयुक्तांनी एक परिपत्रक जारी केलेलं आहे। या परिपत्रकानुसार तुम्हाला समजलंच असेल की समूह शाळा एकत्र करण्यासंदर्भात प्रोसेस चालू झालेली आहे। त्याचे अहवाल बनवण्याचं काम चालू झालेलं आहे। हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे की तुम्हाला सहशिक्षण संदर्भात ज्या पूर्वीच्या कन्या शाळा वेगवेगळ्या होत्या त्या सुद्धा त्यांचं एकत्रीकरण करून त्याला आपण सहशिक्षणामध्ये परावर्तित करणार आहोत। सो हा नियम किंवा याच्या संदर्भातलं परिपत्रक नुकतंच अमरावती विभागाने काढलेलं आहे। तुम्हाला ते पण दाखवतो आणि यामध्ये तुम्हाला मी अजून काही गोष्टी सांगणार ज्या महत्त्वाच्या आहे। आरटीचा नियम सुद्धा मी यामध्ये सांगणार आहे। शाळा समूह शाळामध्ये कन्वर्ट झाल्या तर काय परिणाम होऊ शकतो, समूह शाळा म्हणजे काय, सहशिक्षण म्हणजे काय, या सगळ्या बाबी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगतोय। आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या लेवलला काम करणार एक संघटना आहे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र, यांचा याला विरोध आहे आणि ह्या विरोधामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा नक्कीच सहभागी का व्हावं याचं सुद्धा उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला आवडला पटला तर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये इतर मित्रांना इतर ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि आवडला तर मला कमेंटमध्ये सुद्धा तुमचं काय मत अजून आहे किंवा अजून तुम्ही काय मुद्दे मांडू शकता ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा। शिक्षक भरतीवर सुद्धा याच्यावर काय परिणाम होऊ शकतो ते पण मी थोडक्यात तुम्हाला इथे सांगतो। आणि जे ऑलरेडी शिक्षक आहेत त्या शिक्षकांवरती किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहे त्यांच्यावरती सुद्धा काय परिणाम होऊ शकतो, इफेक्ट होऊ शकतो ते पण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। सो आवर्जून हा चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, कारण इथे ऑथराइज आणि प्रॉपर मुद्दे मांडले जातात आणि हे सगळे मुद्दे तुम्हाला विथ प्रूफ मी दाखवत असतो। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो, पण बिफोर दॅट तुमच्या संपर्कात असे काही विद्यार्थी असतील ज्यांना येणारी 23 नोव्हेंबरची टीईटी क्वालिफाईड व्हायचं असेल तर त्यासाठी फ्रेशर विद्यार्थ्यांना द्रोणा बॅच आणि शिक्षक मित्रांना आपण आचार्य बॅच चालू केली आहे। सीटीटीची बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, सीटीटी प्लस टीईटी बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। हे अमरावती विभागाचं 8 ऑक्टोबर 2025 हे परिपत्रक आहे। विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालय अमरावती इथून आलेलं कुणासाठी आहे हे तर हे परिपत्रक बघा, प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक दोघे आहे। जिल्हा परिषद अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा, शिक्षणाधिकारी महानगरपालिका अमरावती अकोला, मुख्याधिकारी नगर परिषद अमरावती विभाग सर्व यांना हे लेटर गेलंय। लेटरचा विषय बघा काय आहे, माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांची दिनांक 7 ऑक्टोबरला आभासी सभेमधील निर्देशानुसार कार्यवाही करण्याबाबत। आभासी म्हणजे ऑनलाईन ही मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे खालील गोष्टी तुम्हाला अंमलात आणायच्या आहे असं त्यांनी सांगितलंय। 7 तारखेला मीटिंग झाली आणि 8 तारखेला हे काढलेलं परिपत्रक आहे। यात काय मुद्दे आहेत आता हे मुद्दे नीट समजून घ्या। हे परिपत्रक शासनाचं आहे, अमरावती शिक्षण विभागाचं आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। त्यातला मुद्दा एक एक तुम्हाला सांगतो। त्यात संदर्भ त्यांनी दिले, 2 संदर्भ दिले, एक मीटिंगचा संदर्भ आणि एक शासनाचा शुद्धीपत्रक संदर्भातला संदर्भ आहे बघा। दोघेही 7 तारखेचेच आहे। आता बघा या विषयानुसार त्यांना कळविण्यात येते की बघा शासन निर्णय आणि माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांची 7 तारखेची आभासी सभेमध्ये निर्देश दिले। त्यानुसार पुढील कार्यवाही कशी करावी, तात्काळ करावी। कशी करावी, तात्काळ करावी। एखाद्या विभागामध्ये रिक्त संख्या आहे, रिक्त आहे, त्या भरण्यासाठी भरती प्रक्रिया तात्काळ होत नाही, ही ते तात्काळ करावी। काय सांगितलं बघा, पहिला मुद्दा, एकाच कॅम्पस मधील शाळा बंद करून एकाच शाळेत रूपांतरित करावे। आता माझ्या शेजारी आहे माझ्या शेजारीचा एकाच ठिकाणी 3 शाळा आहे आणि मुबलक प्रमाणात आहे, मग त्या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट निर्देश देऊन टाकले की एका कॅम्पस मध्ये शाळा बंद करून एकाच शाळेत रूपांतरित करावे। माझ्या गावाला सुद्धा झेडपीची शाळा आहे आणि ती सकाळ शिफ्ट मध्ये एक असते, दुपार शिफ्ट मध्ये एक असते। मग त्यांनी सांगितले की आता 2 जवळच आहे, अगदी लागूनच आहे, हा बंद करून टाका आणि एकामध्ये कन्वर्ट करा। हा पहिला नियम। दुसरा नियम काय सांगतोय, 0 पटाच्या तसेच 1 ते 5 पटसंख्या असणाऱ्या शाळा तात्काळ बंद करा। 0 पटाच्या म्हणजे ते शाळेत विद्यार्थीच नाहीये असे 1 ते 5 असे पटाच्या तसेच 1 ते 5 पटसंख्या, जिथे 1 ते 5 पर्यंत पटसंख्या अशा शाळा डायरेक्ट बंद करून टाका। त्या सुधारण्यासाठी त्याच्यात काय सुधारणा करू शकतो आपण, याच्यासाठी काहीच करू नका, डायरेक्ट बंद करून टाका।
का बरं विद्यार्थी संख्या कमी झाली आहे? विद्यार्थी न येण्याची काय कारणं आहेत? पालकांची काय मानसिकता आहे? शिक्षकांची काय मानसिकता आहे? हे काही बघायची गरज नाही, डायरेक्ट बंद करून टाका. ओके, ठीक आहे. तिसरा मुद्दा आहे 0 पटाच्या तसेच 1 ते 5 पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करा. अरे ठीक आहे, नजीकच्या शाळेत समायोजन करा. ते शिक्षक, ते विद्यार्थी, ते शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांची मानसिकता लक्षात घेतली का? आम्ही तिकडे एवढ्या लांब पाठवू का? आम्हाला जायला प्रॉब्लेम येईल, जायला ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे का? ते मुद्दे मी पुढे मांडतोच तसे, पण इथे आहे म्हणून तो मुद्दा मी लगेच तुमच्या लक्षात आणून देतो. तुम्हाला जर क्लिक होत असेल तर मला लाईक करून कळवा, क्लिक होत असेल तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा. पुढे चौथा मुद्दा आहे शाळा बंद केल्यामुळे समावेश झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असल्यास, बघा, आवश्यक असल्यास वाहतूक भत्ता दरमहा 600 प्रमाणे मिळण्याबाबत प्रस्ताव तात्काळ कार्यालयात सादर करावा. 600 रुपये तुम्ही देणार आहात. सध्या तुम्ही 600 रुपये कोणता रेट काढलाय? तुम्ही बसचा रेट काढलाय का? तुमचं गव्हर्नमेंटचं व्हेकलचा रेट काढलाय का? प्रायव्हेट व्हेकलचं काय रेट आहे? हे 600 असेल का ते? बरं, त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे व्हेकल अवेलेबल आहे का? बसेस वेळेवर आहेत का? शाळेच्या वेळेवर येतील का? पालकांना सोडवायला जावं लागेल का? पालकांना सोडवायला जावं लागत असेल तर पालकांनी ग्रामीण भागात त्यांची कामधंदे असा शेती असते, शेतीची कामं करावी की दिवसभर शाळेत घेऊन जा, शाळेतून घेऊन या, हेच करावं? काय करावं? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोण देईल? 600 रुपये मानधनावरती, ह्या भत्त्यावरती खरंच मुलं शाळेत पोहोचणार आहेत का? हा पण मुद्दा आहे. तुम्ही फक्त डॉक्युमेंटरी लेखाजोखा करताय, अकाउंटिंग करताय, पण ऍक्च्युअल त्या ठिकाणी जा, डोंगराळ भागात जाऊन बघा, ग्रामीण भागात जाऊन बघा, आहे का ही परिस्थिती, आहे का तशी? हे पण चेक करावं लागेल. नंतरचा मुद्दा आहे बंद करण्यात आलेल्या शाळांचा UDAS क्रमांक तात्काळ बंद करण्याबाबत प्रस्ताव या कार्यालयात सादर करावा. म्हणजे डायरेक्ट शाळा बंदच करायची. UDAS नंबर एकदा बंद केला की शाळा बंद झाली. लेखी त्या शाळेला काही आहेच नाही, शाळेत कोणी आहेच नाही, शाळा आहेच नाही. शाळा आहे ऍक्च्युअली, पण लेखी जर असं झालं की UDAS नंबर बंद झाला की शाळा आहेच नाही. लक्षात घ्या, हे सगळे मुद्दे कशा बाबतीत आहे की शाळा बंद करण्याबाबत आहे. बंद करण्याची काय करायचं? मग काय करायचं तर नजीकच्या शाळेत, म्हणजे काय करायचंय, त्यांना इथे शाळा बंद करून नजीकच्या शाळेमध्ये रूपांतरित करायची. त्यालाच आपण म्हणतो समूह शाळा. आणि तेच तर करण्याचं काम चालू आहे. हे सगळे मुद्दे समूह शाळा करण्याबाबत आहे. आणि समूह शाळा करत असताना, केंद्रित शाळा करत असताना बाकीच्या शाळा बंद करून टाका, असं डायरेक्टली त्यांनी सांगितलंय. त्यानंतर इथं हा एक मुद्दा महत्वाचा आहे. दुसरा मुद्दा काय महत्वाचा आहे बघा, स्वतंत्र कन्या शाळांचे सहशिक्षणामध्ये रूपांतरित करण्याबाबत. म्हणजे पूर्वी किंवा अजूनही काही ठिकाणी कन्या शाळा आहेत बघा, पूर्वी मुलींचं शिक्षणाबाबत जास्त जागरूकता नव्हती, मुली शाळेत जात नव्हत्या, त्यासाठी कन्या शाळा काढल्या होत्या. आता सांगितलं जातं की यस, मुबलक स्वरूपामध्ये मुली पण आता शिकत आहे, सो कन्या शाळांची गरज नाही, कन्या शाळा बंद करून टाका. बरं, तुम्ही हा निकष कुठे लावला? तुमच्या शहरात जाऊन बघितलं की ग्रामीण भागात पण जाऊन बघितलं? ग्रामीण भागात अजूनही तुम्ही डोंगराळ भागात जाऊन बघितलं का? त्या ठिकाणी अजूनही मुलींना शिकवलं जात नाही, पाठवलं जात नाही शाळेमध्ये. काय? ह्या विचित्र घडामोडी घडतात, त्यामुळे मानसिकता पालकांची नाहीये. दुसऱ्याचं धन अजूनही ग्रामीण भागात काही ठिकाणी आहे, सो ह्या शाळा डायरेक्ट बंद करा आणि ह्या सुद्धा काय करा, सहशिक्षणामध्ये कन्वर्ट करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो ही नोटीस आलेली आहे बघा, हे परिपत्रक आहे, म्हणजे 8 ऑक्टोबर 2025 आहे. चला पुढे घेऊन जातो. आणि न्यूज पेपरला आलेले 2 कात्रण तुम्हाला दाखवलंय बघा. लोकमत न्यूज पेपरला बातमी आली आहे 5 ऑक्टोबर 2025 ची, आणि इथे सुद्धा ही आहे लातूर जिल्हा आणि ह्या हिंगोली लोकमतची बातमी. काय बातमी आहे बघा, घटत्या पटसंख्येने शाळांचे एकत्रीकरण, संच मान्यतेनंतर होणार समूह शाळा सुरू. जिल्हा परिषद शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यात मोठी उलथापालथ होणार. एकत्रीकरण संख्या घटणार, झेडपीच्या शाळा कमी होणार, 100% कमी होणार आहे. झेडपी तुम्ही पण बघा, तुम्ही आता विचार करा, तुम्ही ज्या झेडपीमध्ये शिकलात किंवा तुमच्या गावाकडे झेडपी शाळा आहेत, त्या ठिकाणी 2 गावाचे विद्यार्थी ऑलरेडी एकत्र येत आहे. म्हणजे शेजारची 2 गावं आहेत ना, तर दोन्ही म्हणून एकच शाळा ऑलरेडी, तिथे मुलं एकत्र येत आहे. अजून तुम्ही जर दुसरी शाळा एकत्रीकरण केली तर हे पर गावचे, दुसऱ्या गावचे, जास्त अंतरावरचे विद्यार्थी, त्यातल्या त्यात मुली खरंच येतील का? मानसिकता आहे का पालकांची? त्या गावाची मानसिकता आहे का? ह्या सगळ्यांचं तुम्हाला मोजमाप करावं लागेल आणि मग ठरवावं लागेल की समूह शाळा योग्य आहे का. समूह शाळा योग्य करण्याचं शासनाचं धोरण जे आहे ते धोरण काय, नेमकं काय विचार करतात ते पण आपण थोडक्यात बघूया. त्यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो बघा, समूह शाळा निर्णय का घेतला, त्याचा तोटा काय होऊ शकतो. तुमच्या समोर मुद्दे मांडले, 5 मुद्दे. पटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, सर 5 पटताय, नाही पटत ते, 4 पटताय, 3 पटताय, किंवा अजून काही मुद्दे तुम्हाला ऍड करा वाटले तर मला ऍड करून सांगा. त्यातला पहिला मुद्दा, लहान मुलांना प्रवासाचा त्रास होणार. मला सांगा, तुमचे लहान बच्चे आहेत, त्यांना एवढ्या प्रवासात
पाठवायचं, म्हणजे कदाचित काही ठिकाणी प्रवास करण्यामध्येच तुमचा 1 तास जाऊ शकतो, कारण सगळ्या मुलांना घेऊन जायचंय. किंवा बऱ्याचशा ठिकाणी प्रायव्हेट व्हेकल अवेलेबल आहे, आणि या प्रायव्हेट व्हेकलचा आपण जर विचार केला तर तिथे कशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे, कशा पद्धतीने घेऊन जाते. शहरात ठीक आहे बाबा ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे, तिथे पैसे पण देणारा वर्ग आहे, पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे अवेलेबल आहे का ट्रान्सपोर्टेशन? आणि तेवढे व्हेकल अवेलेबल नसेल तर त्या पालकांना वेळ द्यावा लागेल. पालकांना इथे त्यांचा जो कामाचा वेगळा वेळ असतो तो सोडून जावा लागणार आहे. हा मुद्दा आहे. दुसरं काय, दूरच्या गावातील लहान विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवणे कठीण होणार आहे. दुसरा मुद्दा आहे, पालकांचा संपर्क कमी होणार शाळेशी. बघा, गावात शाळा असल्यामुळे, आमच्या गावात शाळा आहे, गावात शाळा असल्यामुळे किती आम्ही लक्ष असतं, शिक्षक वेळेवर येतात का, शिक्षक शिकवताय प्रॉपर, विद्यार्थी वेळेवर पोहोचतात का, विद्यार्थ्यांना काही अडचण आहे का, मुली प्रॉपर आहेत का शाळेत. मुलींच्या बाबतीत वेगळे काय गावगुंड वगैरे पण आहेत आमच्याकडे, असे असतात, म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्रास तर देत नाही. येत असताना शाळेत येत असताना जो रूट आहे त्या रूटवरती मुलींना कोणी छेडछाडी करतं का, लहान मुलांकडे लक्ष आहे ना, बरं ट्रान्सपोर्टेशन व्हेकल प्रॉपर जातात का, प्रॉपर सोडतात का, हे सगळं लक्ष राहतं. बघा, हे सगळं लक्ष राहणारच नाही. पालकांचं शाळेचं समन्वयच राहणार नाहीये. सो हा एक मुद्दा आहे. गावात शाळा नसल्यामुळे पालक व शिक्षक यांचा थेट संपर्क होणारच नाहीये. म्हणजे कधी कधी शिक्षक पालकांना सांगतो की तुमच्या मुलामध्ये असं करा, घरी असं सांगा, त्याला हे समजून सांगा, पण ते समन्वय राहणारच नाही ना. पालकांचा शिक्षकांची भेटच होणार नाही. शहरी भागात कसं असतं, पालक टीचर मीटिंग असते, ते मीटिंगला जातात शहरी भागातले लोक मस्त 4 व्हीलर घेऊन. ग्रामीण भागामध्ये हा टचच राहणार नाहीये. हा एक इश्यू आहे. दुसरा काय, स्थानिक ओळख आणि संस्कृतीवरती परिणाम होणार. शिक्षकांना बघा, बदली होऊन शिक्षक आले असेल, इथून तिकडून आले असेल, तर स्थानिक लेवलचं संस्कृती काय आहे, कसं जनजीवन आहे, याच्याशी समन्वय नसल्यामुळे गडबड होऊ शकते. शाळा बंद झाल्याने गावातली शैक्षणिक ओळख कमी होणार आहे. 4, मुलींच्या शिक्षणावर 100% परिणाम होणार आहे. 100%. मी माझा अनुभव सांगतो, आमच्या गावातला अनुभव सांगतो. परिणाम होऊ शकतो. दूर शाळा असल्यास काही ठिकाणी मुलींचा शाळेत जाण्याचा दर घटतो. आमच्या गावामध्ये 8वी पर्यंत शाळा होती आम्ही असताना, नंतर ती 10वी पर्यंत झाली, नंतर ती आता 12वी पर्यंत झाली. तर मी बघतो माझ्या गावातल्या मुली आता जास्त शिकतात, 12वी पर्यंत शिकायला लागल्या. पण 12वी नंतर शाळा आमच्या गावात अवेलेबल नाहीये. सो दूरच्या गावाला जावं लागतं, तिकडे मुली जात नाहीये 12वी पर्यंत. ठीक आहे, आमच्या गावात मेजर मुलींचा आकडा 12वी पर्यंत शिकलेले आहेत, त्याच्या खालोखाल 10वी पर्यंत शिकले, त्याच्या खालोखाल 8वी पर्यंत शिकलेले आहेत. सो ऍटलीस्ट 8वी पर्यंत जे सरकारचं धोरण आहे प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे, ते तर मिळत आहे आता. पण जर तुम्ही समूह शाळा केल्या आणि जर शाळा बंद झाल्या तर मात्र, माझ्या शेजारचं गाव आहे तिथे पण शाळा आहे, ती जर बंद केली तर मात्र अडचण होणार आहे. तिथल्या मुली, जे की माझ्या मामाचंच गाव आहे, तिथल्या मुलींना शिकायला दूरवर जाणं शक्य होणार नाही आणि पालक सुद्धा मानसिकतेनुसार पाठवणार नाही. ओके, तुम्हाला माहिती असेल सध्या काय परिस्थिती आहे. सो सगळं बघता अडचणीचं आहे. सर्व शाळा बंद पडण्याची भीती आहे. एकत्रीकरण हळूहळू लहान शाळा बंद होण्याचे कारण ठरू शकते. आणि अशा लहान शाळा एकदा का बंद होत गेल्या की मग प्रायव्हेटायझेशन होणार. प्रायव्हेटचं तर त्यांच्या बसेस येतात गाव लेवलला प्रायव्हेट स्कूलच्या, मग त्याच्यामध्ये तुम्हाला पाठवावं लागणार, कारण आपल्याकडे वेळ नाही, शाळेशी संबंध येत नाही, शाळेच्या शिक्षकांशी समन्वय नाही, काय चाललंय काहीच नाही. आणि मुलांना पाठवलं जाईल पण मुलींना मात्र घरी ठेवलं जाईल. म्हणजे हे सगळं शाळा बंद पडण्याचं चाललेलं आहे का. झेडपीच्या शाळा नामनेश होतील, झेडपी शाळा राहणारच नाहीये. मला सांगा, हे एवढे तोटे, मग हे तोटे काय आहे याच्यावरती सरकारने विचार काय करू नये, शिक्षण विभागाने विचार काय करू नये. अरे एवढं का होतंय असं, का बरं शाळा बंद पडायची वेळ येते, पूर्वी तर शाळा जोरात चालू होत्या, आता का होतंय. मग याचा अर्थ असा, तुमचं सरकारी प्रायव्हेटेशन मध्ये जर तफावत आहे, प्रायव्हेटेशन खूप जोरात वाढत चाललेलं आहे, मग सरकारी शाळांमध्ये असं का होत नाहीये, अशी पटसंख्या कमी होण्याची काय कारण आहे. हे कारण जर शोधली तर खूप चांगले मुद्दे सापडतील. तुम्ही पण देऊ शकतात मुद्दे. सर्वसाधारण पालक सुद्धा, ग्रामीण भागातला पालक सुद्धा सांगू शकतो की प्रायव्हेटायझेशनच्या शाळेमध्ये आणि सरकारी शाळेमध्ये काय फरक आहे. हा फरक सरकारला लक्षात येऊ नये का, हा फरक शिक्षण विभागाला लक्षात येऊ नये का. तुम्हाला काय वाटतं, मला कमेंटमध्ये सांगा, काय बदल आहे, काय फरक आहे. मग शिक्षणावरती जर सरकारने लक्ष देऊन झेडपीच्या शाळा त्या पद्धतीने वाढवल्या, तुम्हाला माहिती असेल साऊथचं, मला वाटतं तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये, दिल्लीमध्ये सरकारी शाळा काय जोरात आहे हो, काय जोरात आहे. मग तिथे का जोरात आहे, आपल्याकडे का नाहीये, याचाही विचार करायला हवा. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं जर खरंच तुमचा उद्देश असेल तर हे घडणार नाही. आता बघा त्यांचा उद्देश काय, मग त्यांचा उद्देश काय बघा, तोच उद्देश आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण. सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी आणल्याने अध्यापनाला समन्वय वाढतो. अरे पटसंख्या अजून घटणार आहे, एवढी आता तुम्ही म्हणतात घटलेली आहे, अजून घटवण्याचं काम चालू आहे. समन्वय वाढतो म्हणे. काय वाढतो, समन्वय. दुसरं काय, संसाधनांचा योग्य वापर. कमी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शाळांवर खर्च करण्याऐवजी एकत्रित शाळेत खर्च केल्याने काय वाढणार आहे,
कार्यक्षमता वाढते. आता नाही वाढू शकत का? आहे त्या शाळेमध्ये तुम्ही जर भौतिक सुविधा चांगल्या दिल्या, डिजिटलाइज केलं, सगळ्या सुविधा, स्वच्छता नाहीये, शिक्षक तर कर्मचारी तिथे नाहीये, टॉयलेट साफ नाहीये, ग्राउंड प्रॉपर नाहीये, झाडं नाहीये तिथे, कारणभाऊचा तास होतच नाही आमच्याकडे, बाहेर खेळण्याचा तास होतच नाही आमच्याकडे, बसून असतात. काय चालतंय नेमकं? मग त्याच्या ह्या शाळांवरती काम केलं तर मी सांगतो आमच्या गावातले जे बाहेर जाणारे मुलं आहेत ते आमच्या गावात शिकतील, झेडपीमध्ये शिकतील का? कारण भौतिक सुविधा बघा, प्रायव्हेट शाळेमध्ये भौतिक सुविधाच खूप चांगल्या आहेत. बाकी इंटरनल जे शिकवणार आहेत, मला सांगा टीईटी पात्रता आहेत का ते? अहो डीएड बीएड आहेत का ते? नाही ना. फक्त भौतिक सुविधा चांगली आहे, चकाचक आहे, बाकी आतमध्ये शिकवलं जातंय ते कसं आहे? मग याचा तुम्ही विचार केलाय का? प्रायव्हेट शाळेमध्ये, माझ्या शेजारचाच जातोय प्रायव्हेट शाळेमध्ये, मी तिथे जाऊन विचार करतो, शिकवणार डीएड बीएड नाही, MSc आहे. डीएड बीएड नाही, लक्षात घ्या. शिक्षक उपलब्धता, लहान शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असते, समूह शाळेत ते टळते. का होतं हे? कमतरता का आली आहे? पटसंख्या कमी झाली, काय कमी झाली याचा विचार करायला पाहिजे. शैक्षणिक सुविधा वाढतात, प्रयोगशाळा, संगणक, खेळ साहित्य, वाचन इत्यादी सुविधा एका ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात, बाकी ठिकाणी का होऊ शकत? देऊ शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही पहिले इन्व्हेस्ट करा, तुम्ही पहिले द्या. नाही वाढली पटसंख्या तर मग करा कमी हवं तर. पटसंख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकतात? उपाय काय करू शकतात ते करा. फक्त तुम्ही शिक्षकाचा विचार करतात, पटसंख्या शिक्षक, पटसंख्या शिक्षक. अरे पण त्या शिक्षकाला ट्रेनिंग देतात का तुम्ही? शिक्षकाला अशैक्षणिक कामांचा भार कमी करतात का तुम्ही? शिक्षकाला फक्त शिक्षणासंदर्भातले धडे दिले जातात का? शिक्षकाला शिकवायचं कसं याच्या संदर्भात अजून वेगळ्या पद्धतीने इतर ठिकाणी, इतर देशामध्ये कसं ट्रेनिंग आहे, कसं दिलं जातं देतात का तुम्ही? त्या शिक्षकाला तेवढा वेळ आहे का बाबा की तुमच्या अशैक्षणिक कामामध्येच वेळ जातोय? मग हे सगळं जर शिक्षकावर लोड असेल, ताण असेल, तो कशा पद्धतीने शिकवेल तिथे? कसं अपडेट होईल? स्वतःहून अपडेट सोडाच, होऊ शकत नाही. जे आहे ते पण डिलिव्हर करू शकत नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आणि सामाजिक कौशल्य, नो डाऊट विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढेल, पण तुम्ही विद्यार्थी संख्या इथेच वाढवा ना. तिकडे जाऊन वाढून स्पर्धा वाढणार आहे? इथे ग्रामीण कोणत्या स्पर्धेमध्ये सांगा मला? ग्रामीण भागातली मुलंच पुढे आहेत, जे कधी कदाचित ते शहरात जाऊन राहतात, शहरात शिकतात, पण ते ग्रामीण भागाशी ना जोडलेली त्यांची, हे विसरता कामा नये. आता हा उद्देश सरकारचा, याचा निष्कर्ष काय निघेल बघा. जर हे सगळं केलं तर निष्कर्ष एक निघतो. काय निघतो? की समूह शाळा धोरण शैक्षणिक दृष्टीने फायदेशीर असले तरी सामाजिक भौगोलिक दृष्टीने संवेदनशील आहे. तुम्ही शैक्षणिक विचार करता, पण सामाजिक भौगोलिक दृष्टीने हे संवेदनशील आहे. शहर भागात हे योग्य ठरू शकतं, पण ग्रामीण आणि डोंगराळ भागामध्ये विद्यार्थी गमावले जाऊ शकतात, म्हणजे विद्यार्थी येणारच नाही शाळेमध्ये. बघा, म्हणून हे धोरण योग्य आहे, फक्त ते ठिकाणी लागू केल्यास जिथे सुविधा आणि वाहतूक पुरेशा प्रमाणात आहे त्या ठिकाणी लागू. शहरी भागात तुम्ही विचार करू शकता, करत मी असं म्हणणार नाही, करू शकतात, पण ग्रामीण भागामध्ये मात्र हे नाही चालणार, नाही चालणार. लक्षात घ्या. आता मी तुम्हाला घेऊन जातो आरटीचा नियम काय सांगतो बघा. कोणत्या शाळा एकत्र करता येणार आहे? आरटी कायदा काय सांगतो? आरटी मध्ये कलम 6 आणि 8 नुसार जर बघितलं तर त्यांनी सांगितलंय की मुलाला त्याच्या घरापासून निर्दिष्ट अंतरावर, म्हणजेच काय, 1 ते 5चा विद्यार्थी जर असेल प्राथमिक शाळेमधला तर तो 1 किलोमीटर पर्यंत शाळा असावी त्याची, त्याच्यापेक्षा जास्त नसावी असं आरटी सांगतंय. आरटी नियम तुम्ही लागू केलाय ना आता. टीटी पात्रता, तुम्ही कोर्टाचा निर्णय आला, ते लागू केलंय ना आता सगळीकडे. याच्यावरती काही भाष्यच करत नाही. शिक्षण विभागाने काही परिपत्रक नाही काढलं, सरकारने काही परिपत्रक नाही, फक्त पुनर्विचार याचिका टाकून दिली. तिथे मुद्दे चांगले मांडले, त्याच्याबद्दल काय? सो हे सगळं बघितलं तर सगळं अधांतरी चालू आहे. ओरली सूचना दिल्या जातात शाळेला, तुम्ही जसं नियम आहे त्यानुसार फॉलो करा. काढले त्यांनी आता परिपत्रक. बघा, जळगाव झेडपीने परिपत्रक काढलं, मुख्याध्यापकांचे पदोन्नती रद्द केली. गोंदियाने काढलेलं आहे, आता हे अमरावतीने काढलंय. बघा, 1 ते 5ला 1 किलोमीटर आणि 6 ते 8ला तुम्हाला फक्त 3 किलोमीटर पर्यंत शाळा पाहिजे. आता मला सांगा, तुमच्या गावाचा विचार करा, नसेल तुमच्या मित्र असेल त्याच्या गावाचा विचार करा, त्या ठिकाणी 2 गावांमधला अंतराचा विचार करा. 2 गावांच्या शाळा जर एकत्र केल्या, समूह शाळा जर केल्या तर काय होईल? कारण निकष सांगितलं पटसंख्या कमी झाल्यामुळे. मग असं जर केलं तर काय, अजून पटसंख्या कमी होईल. ऑलरेडी जर समूह शाळा केली तर शिक्षक तर अतिरिक्त होईलच, पण एकत्र केलं परत पटसंख्या कमी झाली तर अजूनही अतिरिक्त होणार आहे. मग शिक्षक पण बंद करायचे, तुम्हाला शिक्षण प्रणाली बंद करायची, शिक्षण पण बंद करायचं, शाळा पण बंद करायच्या. मग काय, प्रायव्हेटायझेशन वाढवायचं आहे. मग द्या तुम्ही, जिथे सरकारी शाळा 1 ते 8 पर्यंत मुक्त शिक्षण मिळतंय त्या ठिकाणी 1 ते 8ला तुम्हाला लाखो कोटी रुपये द्यावा लागणार आहे प्रायव्हेटायझेशनला, कारण ऑप्शनच नाही आहे. सगळं प्रायव्हेटायझेशन झालं तर काय करणार तुम्ही? शिक्षण हे महाग होणार आहे. समूह शाळा आरटीची विसंगती काय लक्षात घ्या. मी तुम्हाला आरटीचे नियम आता सांगितले, आता समूह शाळा आरटीची विसंगती काय लक्षात घ्या. जर समूह शाळा केल्याने काही विद्यार्थ्यांना 1 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर जावे लागले
तर हे आरटी नियमाचे उल्लंघन ठरणार आहे. आरटी कायदा स्पष्ट सांगतो राज्य सरकारने अशा पद्धतीने शाळांचे एकत्रीकरण करू नये ज्यामुळे कोणत्याही मुलाचे शिक्षणाचे हक्क बाधित होईल. नाही करू शकत, आरटी नियम आहे. याच्यावरती कदाचित केसेस पण भरपूर पडतील आणि याच्यावरती आता मोठं आंदोलन पण उभं करावं लागेल. याच्यावरती विरोध पण आपल्याला करावा लागणार आहे. म्हणजेच समूह शाळा करताना वाहतूक सुविधा बस वाहन पुरवणार नाहीत तर तो आरटी कायद्याचा भंग मानला जाईल. ग्रामीण भागात नाहीये हो, नाहीये, बसेस अवेलेबलच नाहीये, आहे तर वेळेवर नाहीये, बरोबर की नाही. सगळे ह्या रस्ते प्रचंड खराब आहे, काही लहान मुलं आहे, कसं पाठवायचं बसमध्ये, गाड्या नाचत चालतात, हा लहान मुलगा बस प्रॉपर बसेल का, होईल का शक्य त्याला, ह्या पण गोष्टी कोण बघेल, हा पण मुद्दा आहे की नाही. त्यानंतर बघा कधी आरटी मध्ये बसते आणि कधी आरटी मध्ये बसत नाही. जर म्हणून 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर बघा अंतराच्या आत शाळा उपलब्ध झाल्या, 1 किलोमीटर 1 ते 5 ला आहे, 3 किलोमीटर 6 ते 8 ला आहे, उपलब्ध असतील, सरकारने मोफत वाहतूक किंवा निवास व्यवस्था उपलब्ध केली असेल, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येणार नाही याची खात्री दिली असेल तर ठीक आहे. पण ह्या गोष्टी बसतील का मला सांगा. तुम्ही ग्रामीण भागातले असेल तुम्ही मला सांगा हे शक्य आहे का. दुसरा मुद्दा काय, कधी आरटी मध्ये बसत नाही जेव्हा शाळा बंद केल्याने गावात शाळाच राहत नाही, मुलांना लांब अंतरावर चालत जावे लागेल, हे आरटी मध्ये बसतच नाही. शाळा डायरेक्ट बंद करून मुलांना दूर अंतरावर जावं लागत असेल हे चालणार नाही. आणि मग समूह शाळा जर झाल्या तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं काय होणार, ते अतिरिक्त होणार, त्यांचं समायोजन करावं लागणार आणि स्थानांतरण कदाचित त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षकाला कदाचित त्या जिल्ह्यात त्या गावात त्या तालुक्यात शाळा शिल्लक नाही राहिली त्याचं स्थानांतर केलं जाऊ शकतं. कदाचित त्याला आश्रम शाळेमध्ये जावं लागेल कारण तिकडे रिक्त जागा, बाबा इथे रिक्त जागाच नाहीये, सगळ्या शाळा समूह केला, सगळ्याच ठिकाणी अतिरिक्त शिक्षक आहे, मग या शिक्षकांना कुठेतरी समायोजन करावं लागेल ना. कुठे करायचं, जिल्हा बदली करायचं, डायरेक्ट ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात टाकायचं, काय करायचं. शिक्षकांवरती खूप मोठा हा प्रश्नचिन्ह असणार आहे, लक्षात घ्या. आणि स्थानांतर करावं लागणार त्यांना, म्हणजे कुठेही तुम्हाला जावा लागू शकतं, तयार राहावं लागेल. बरं हे तर पुढचे मुद्दे हो, हे आम्हाला हे नकोच आहे. त्याच्या अगोदर तुम्ही जे करता तेच नीट विचार करायला हवा. शिक्षक भरती जी होणार टेट तिसरी याच्यावर परिणाम होणार. 65,000 शिक्षके भरती मागच्या वर्षी होणार होती 2022च्या टेटच्या अगेन्स्ट, त्याच्यावरती फक्त 20,000 भरली गेली, 45,000 शिक्षक बाकी आहे. आता परत संच मान्यता लागू केली मागच्या वर्षी 15 मार्च 2024ची आणि आता परत तुम्ही समूह शाळा करायचं म्हणताय, तुम्ही सहशिक्षण करायचं म्हणताय, अजून शिक्षकांची पद घटत जाणार आहे तेच रिक्त जागा भरण्यासाठी समायोजन केलं जाणार आहे. मग ह्या राहिलेल्या 45,000 पैकी ऍटलिस्ट आम्हाला मुबलक प्रमाणात जागा येतील का. एवढे डीएड बीएड झालं किती वर्षापासून आहे, आरटी लागू झाला 2010 पासून, त्यानंतर किती तुम्ही टीईटी घेतल्या, त्यानंतर तुम्ही किती टेट घेतल्या, तिसरी टेट फक्त चालू आहे. मग कधी होणार हे, म्हणजे तुम्हाला शिक्षण क्षेत्र बंदच करायचं का भविष्यामध्ये. कदाचित यूएसए सारखं तर करायचं नाहीये, डायरेक्ट शिक्षण खातच बंद करायचंय, बाकी चालू द्या मग तुमचं. असं असेल तर हे एकदम चुकीचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना विरोध करावा लागेल. विरोध करावा का विचार करा तुम्ही. मी तर सांगतो 100% विरोध करावा लागेल. आपण कुठे शिकलो होतो, आपण काय झेडपीमधनं शिकलो, काय करावं मग विरोध म्हणजे कुणी करावं आणि कधी करावं, काय करावं पुढे सांगतो. कुणी करावं, सगळ्यांनीच करावं, अगदी आजोबांपासून ते नातवापर्यंत सगळ्यांनीच विरोध करावा. कारण येणाऱ्या पिढीला जर हे शिक्षण तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य अंतरावर उपलब्ध नसेल तर भविष्यात ही पिढी शिकेल का. दुसरं, कधी करावं तर लगेच करावं, त्याचं नियोजन पण चालू आहे. ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं हा लढा उभा केला जातोय आणि ह्या लढ्याची सुरुवात नांदेड येथून होणार आहे. बघा नांदेड येथून होणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरला जे आपले अभियोग्यता धारक विद्यार्थी आहे त्यांनी नियोजन केलंय सगळे निवेदन द्यायला. तिथे जेवढेही शासकीय कर्मचारी, शासकीय अधिकारी आहे आणि तिथले नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांना आपण हे देणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील अभियोग्यता धारकांनी प्रतीक्षा न करता तातडीने हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी तयारी सुरू करावी, याचं नियोजन करावं. विरोध कसा करावा, कुठे करावा, आंदोलन करावी, निवेदन द्यावी, हे सगळ्यांचं सोशल मीडियातनं पण सगळ्या मीडियामधनं हा विरोध करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून अभियोग्यता धारकांनी तयारी चालू करावी. आणि या संदर्भात बघा या लढ्याचं उद्दिष्ट काय आहे तर शाळा समूहकरणाच्या निर्णयाला तात्काळ रद्द करणे. दुसरं, गावातील शाळा गावातच राहावी, कुठे इतरत्र समायोजन किंवा समूहकरण होऊ नये. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि मराठी शाळांचे अस्तित्व सुरक्षित करणे. याच्यातनं अजून एक मुद्दा आपण ऍड करू शकतो की आहे त्या शाळांमध्ये तुम्ही अजून काय डेव्हलपमेंट करू शकतात, क्वालिटीचं शिक्षण कसं मिळेल याच्याकडे लक्ष देऊ शकतात का, डिजिटलायझेशन करू शकतात का, शाळेला भौतिक सुविधा खेळाच्या असेल, ग्राउंडच्या असेल, स्वच्छतेच्या असेल, वॉशरूमच्या असेल, ट्रान्सपोर्टेशनच्या असेल, याच्या सुविधा आहेत का, नसेल तर देण्यासंदर्भात तुम्ही विचार करावा. हे पण मुद्दे आपण यात ऍड करू शकतो. हे पण मुद्दे महत्वाचे आहे. त्यामुळे पटसंख्या वाढेल ना, का वाढणार नाही. सो त्यामुळे आणि अशैक्षणिक कामांचा ताण शिक्षणावरती कमी करावा, शिक्षकांवरती.
नक्कीच शिक्षक हा चांगलं शिकवेल, आहे त्या वेळेतच शिकवा, एक्स्ट्रा पण नाही पण चांगलं शिकवेल, त्याच्यावरती हा ताण कमी करावा. मराठी शाळा वाचवा, विद्यार्थ्यांचे भविष्य घडवा. शाळा गावातच राहावी, कुठे समायोजन होऊ नये, मुक्त शिक्षणाचा हक्क सर्वांना मिळावा, यासाठी हा लढा उभा करतोय आपण. युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संदर्भातले पुढील पण तुम्हाला मुद्दे काय असतील, पुढील आंदोलनाचे किंवा विरोध करण्याचे मुद्दे काय असतील मी कळवतो. पण सगळ्यांनी आता एकजुटीने एकत्र या. अगदी आजोबापासून पणजोबापासून असतील तर पणजोबापासून नातवापर्यंत, पंथी खापरपंथीपर्यंत सगळ्यांनीच याचा विरोध करावा. तो कशाही प्रकारचा असू दे, फुल न फुलाची बाकडी, तुम्ही सोशल मीडियातनं करा, तुम्ही शेअर करून करावा. हा व्हिडिओ शेअर केला म्हणजे तुम्ही मदत केलेली आहे. सो सगळ्या मीडियामध्ये सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना सांगा की सगळ्यांनी यामध्ये आपला वाटा नक्कीच असावा, थोडा का होईना वाटा असावा. नक्की तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये आवडला तर नक्की शेअर करा, सगळ्यांना याच्यात सामील करून घ्या. याच्यामध्ये द्वेष भावना न ठेवता एकत्र या. कुणाची मतमतांतर असेल पण मात्र आपल्याला उद्दिष्ट एकच आहे, ध्येय एकच आहे. पण करण्याचं जर मार्ग वेगळे असू शकतात पण मात्र उद्दिष्ट एकच असेल तर आपण सगळे एकजुटीने नक्कीच याचा विरोध करू शकतो. आणि आपला विरोध हा चांगल्या कामासाठी आहे, आपला विरोध हा भविष्यातील पिढी घडवण्यासाठी आहे, आपला विरोध या युवा पिढीला, येणाऱ्या पिढीला शिक्षण मिळावा हा आग्रह आहे. आणि नियमाला धरून आपण सांगतोय, RT नियम सुद्धा तोच सांगतोय. सो नक्की मला कमेंटमध्ये कळवा, आवडला तर शेअर करा. पुन्हा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा. आणि मला अपेक्षित आहे तुम्ही मला कमेंट करून पाठवाल, तुमचे अजून काही मुद्दे असेल ते ऍड करून पाठवा. हे मुद्दे पटले असेल तर त्याच्यावरती मला लिखाण करून पाठवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघतो. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.